शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी या संस्थेचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडतो आहे. हरिभक्तपरायण शालिनीताई महाराज इंदुरेकर या उपस्थित आहेत. सभापती दीपक शेटावटी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. शरदचंद्र पतसंस्थेच्या कॅलेंडर प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आज कॅलेंडर प्रकाशनाचा कार्यक्रम झालेला आहे. आपल्या सर्वांच्या सुपरिचित अशा हरिभक्तपरायण शालिनीताई महाराज इंदुरीकर यांच्या शुभ हस्ते प्रकाशनाचा कार्यक्रम थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शरदचंद्र पतसंस्थेच्या आत्ता सद्यस्थितीमध्ये 12 शाखा कार्यरत असून नवीन 5 शाखांना परवानगी मिळालेली आहे. पतसंस्थेच्या 284 कोटीच्या ठेवी असून 232 कोटीचं कर्ज वाटप आहे. 17,600 सभासद संख्या असून संस्थेचं राज्य कार्यक्षेत्र आहे. वसुलीसुद्धा एक चांगल्या पद्धतीची आहे. लोकांना सभासदांना दिवाळी भेट आपण प्रत्येक वर्षी देत असतो. यावर्षी 34व्या वर्षात संस्था पदार्पण करत आहे. आता नवीन ठिकाणी मोशी, त्याचप्रमाणे जुन्नर, उल्वे, त्यानंतर कल्याण आणि तळेगाव दिघे या ठिकाणी नवीन शाखा कार्यरत होणार आहेत. संस्थेच्या माध्यमामधून जवळपास 12,000 लोकांपर्यंत या दिनदर्शिका पोहोचणार. त्याच्यामध्ये जाहिरातीद्वारे ही दिनदर्शिका छपाई केली जाते आणि जाहिरातीच्या खर्चामध्येच त्याचं आर्थिक संपूर्ण अशा पद्धतीचं नियोजन होतं. सर्व संचालक मंडळ एक चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे, त्याचप्रमाणे सर्व जो काही कर्मचारी वर्ग आहे तो सुद्धा प्रामाणिकपणे काम करतोय आणि त्याचंच द्योतक म्हणून एक संस्था एक चांगल्या पद्धतीची या प्रगतीच्या दृष्टीनं वाटचाल करीत आहे. धन्यवाद. यापैकी आता सध्या शरदचंद्र म्हणून जे आहे ते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नावावरती चालणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम काही हाती घेतले जातात का? सामाजिक उपक्रम म्हणजे संस्थेच्या पाठीमागं आम्ही मेडिकलचा कॅम्प या ठिकाणी सर्वरोग निदान तपासणी शिबिर आयोजित केलेलं होतं. त्याच्यानंतर सभासदांना ओळखपत्र देणं किंवा ज्या काही दैनंदिन कामकाजाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सेफ डिपॉझिट लॉकरची सुविधा उपलब्ध करणं. सर्व सभासदांना 3 लाख रुपयाचं विमा संरक्षण दिलं जातं. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना शरदचंद्र गौरव पुरस्काराने दरवर्षी 5 व्यक्तींना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. आता यावर्षी सुद्धा आपण तो पुरस्काराचा कार्यक्रम साधारण 1-2 महिन्यामध्ये आयोजित करणार आहोत.